महादेवाला लोक काय समजतात? त्रिशूळ, डमरू, जटा, भस्म हेच महादेव आहेत? नाही, हे तर फक्त त्यांचे एक साकारलेले रूप आहे. महादेव खरं तर एक तत्व आहे, एक अनुभव आहे, जो आपल्या अंतर्मनात जागृत होण्याची वाट बघत आहे. श्रावण महिना चालू झालाय आणि हीच ती वेळ आहे जेव्हा नारायण देव योगनिद्रेत जातात. तेव्हा पूर्ण ब्रह्मांडाचं संचालन महादेवांच्या हाती येतं. म्हणूनच श्रावणात शिवलिंगावरती जलाभिषेक करणे म्हणजे स्वतःला त्या ब्रह्मतत्वाशी जोडणे. महादेवाला कोणी जाणू शकले नाही, ना कोणी ब्राह्मण 10,000 वेळा वेद वाचून जाणू शकेल. कारण महादेव ही समजण्याची गोष्ट नाही, तर अनुभव करण्याची गोष्ट आहे. पण तरी नक्की महादेव काय आहेत? महादेव त्या अग्निस्तंभासारखे आहेत जेव्हा काहीच नव्हतं. ना ब्रह्म होते, ना विष्णू, फक्त एक तेज, एक ज्योती. तोच अग्निस्तंभ म्हणजे आहेत सदाशिव. शिव कोण आहेत? जेव्हा काहीच नव्हतं, ना ध्वनी ना प्रकाश, तेव्हा फक्त अंधकार होता. त्या अंधकारात जे कंपन होते तेच शिव आहेत.